आज आम्ही एका अशा मराठी अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत जिने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावलं आणि तेवढी बदनामीही झेलली। उतार वयात त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले। या चौकशीच्या फेऱ्यातच खंगून त्यांचा मृत्यू झाला। त्या अभिनेत्री म्हणजे रत्नमाला। आजच्या पिढीला रत्नमाला या नावापेक्षा त्या परिचित आहे त्या दादा कोंडके यांची आई म्हणून। दादा कोंडकेंना मेल्या मुर्द्या म्हणत चोप देणारी ही आई खूप प्रसिद्ध आहे। मात्र फक्त एका भूमिकेपुरते त्यांचे कार्य मर्यादित नसून भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेले योगदान प्रचंड आहे। 1940 ते 1970 या काळात त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेमात अनेक यादगार भूमिका केल्या। आज या व्हिडिओद्वारे आपण त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आढावा घेणार आहोत। रत्नमाला यांचा जन्म 1924 साली झाला। त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कमल भिवंडकर। लहानपणापासूनच चुणचुणीत असणाऱ्या कमल यांना नकला नाटक करायची आवड होती। गावात भरणाऱ्या मेळ्यामध्ये काम करत असताना दादासाहेब तोरणे यांना तिची कला आवडली। दादासाहेब तोरणे यांनी कमल यांना भगवा झेंडा चित्रपटात भूमिका दिली। त्यावेळी त्या फक्त 14 वर्षांच्या होत्या। त्या काळी ऑनस्क्रीन वेगळे नाव ठेवण्याची पद्धत होती। त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील रत्नासारखे तेज पाहून दादासाहेब तोरणे यांनी त्यांचे नाव कमल बदलून रत्नमाला असे ठेवले। पहिल्याच चित्रपटातील कसदार अभिनयामुळे त्यांना पुढे भरपूर कामे यायला लागली। मोठे डोळे, सुंदर चेहरा, जबरदस्त आवाज यामुळे रत्नमाला लगेच प्रसिद्धीच्या झोत्यात आल्या। भगवा झेंडा या चित्रपटानंतर रत्नमाला यांना माझी लाडकी या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका मिळाली। या भूमिकेमुळे रत्नमाला यांनी 15व्या वर्षीच मराठी चित्रपटसृष्टीत बस्तान बसवले। त्यानंतर रत्नमाला यांना त्या काळचा मोठ्या बॅनरकडून म्हणजे प्रभात फिल्मकडून 10 वाजता या चित्रपटाची ऑफर आली। या संधीचे त्यांनी सोने केले। यात त्यांनी आपल्या अभिनयाची कमाल दाखवली। त्यांनी साकारलेली मॉडर्न सुशिक्षित तरुणीची भूमिका त्या काळी प्रचंड गाजली। मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव झाल्यावर त्यांना हिंदी चित्रपटातही भूमिका मिळायला लागल्या। त्यांनी हिंदीतही एकापेक्षा एक सरस चित्रपट केले। स्टेशन मास्तर या चित्रपटात प्रेम, अदीप आणि रत्नमाला यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली। या चित्रपटातील अभिनयाने त्यांनी हिंदीत दमदार पदार्पण केले। त्यांनी हिंदीतील आघाडीची नायिका होण्याचा मान पटकावला। त्यानंतर त्यांनी नायिका म्हणून पोलीस, पनघट, कविता, विक्रमादित्य या हिंदी चित्रपटांमधूनही कामे केली। 1950 ते 1970 या काळात त्यांनी अनेक मराठी चित्रपट गाजवले। त्यांनी मराठीत रुक्मिणी स्वयंवर, माझा राम, गोकुळचा राजा, रामराम पाहुणं, सांगते ऐका, मानिनी, रंगपंचमी, जावई माझा भला, यालाच म्हणतात प्रेम, धन्य ते संताची धनाची, धर्मकन्या, कोटाची पायरी, काळी बायको, मुंबईचा जावई या चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका केल्या। 1970 साली सीता और गीता या हिंदी चित्रपटात त्यांनी संजीव कुमार यांच्या आईची भूमिका साकारली होती। 1970 नंतर त्यांनी दादा कोंडके यांच्या आईची भूमिका करायला सुरुवात केली। 1971 साली आलेल्या दादा कोंडके यांच्या सोंगाड्या चित्रपटात ही आई मुलाची जोडी पहिल्यांदा झळकली। आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरान शिवाय घालणारी आई रत्नमाला यांच्या रूपाने चित्रपटसृष्टीला दिली। आईच्या रूपातील रत्नमाला यांनी त्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला। म्हणूनच त्यांनी साकारलेली ही आई चित्रपटसृष्टीत अजरामर झाली। किंबहुना रत्नमाला यांचे दादा कोंडकेची आई हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झाले आणि आजतागायत ते तसेच आहे। पुढे दादा कोंडके आणि रत्नमाला या आई मुलाची जोडी हे समीकरण पक्क झालं। पुढे आलेल्या अनेक चित्रपटात ही जोडी दिसली। नंतर त्यांना एकटा जीव सदाशिव, हरणाऱ्या जिंदाबाद, थापाड्या, पांडू हवलदार, प्रीत तुझी माझी, रामराम गंगाराम, बोट लावी तिथं गुदगुल्या, लक्ष्मी, योच नवरा पाहिजे, आली अंगावर, नवरे सगळे गाढव, डगाला लागली कळ, मुका घ्या मुका या चित्रपटात दादा कोंडके यांच्या आईचे पात्र साकारले होते। कणखर आवाज, ग्रामीण भाषा आणि त्यात दादा कोंडकेंसारखा अवली मुलगा यामुळे आई मुलाच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं। आई मुलाची धमाल बघता बघता आजही प्रेक्षक खिळून राहतात। वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर रत्नमाला यांचे वैयक्तिक आयुष्य वादळी होते। कलाकार आणि चरित्र अभिनेता म्हणून सुप्रसिद्ध असलेला रवी पंडित यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता। त्यांना जयकुमार नावाचा एक मुलगाही झाला। परंतु रत्नमाला या पैशासाठी श्रीमंत लोकांना मुली पुरवतात असे आरोप त्यांच्याच मुलाने त्यांच्यावर केले। त्यांचा मुलगा अत्यंत साधा होता। त्याला आपल्या आईच्या विरोधात जाणे जमले नाही। शेवटी त्याची कुचंबणा झाली। डिप्रेशनमध्ये जाऊन त्या मुलाने रेल्वेखाली जीव दिला। जीव देण्यापूर्वी आपल्या आईचे काळे धंदे सांगणारी चिठ्ठी त्याने मागे लिहून ठेवली। त्यामुळे रत्नमाला यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली। ही गोष्ट दादा कोंडके यांनी आपला एकटा जीव या आत्मचरित्रात लिहून ठेवली। दादा कोंडके यांनी रत्नमाला यांना फैलावर घेतले आणि असे धंदे बंद करा असे सुनावले होते। त्यांच्या वयाकडे पाहून दादा कोंडके यांनी त्यांना थोडी मदत केली। मात्र काही काळानंतर दादा कोंडके यांनी रत्नमाला यांच्याशी असलेले संबंध तोडून टाकले। अख्खे आयुष्य चित्रपटसृष्टी गाजवूनही रत्नमाला यांच्या हाती काही सुटले नाही।
त्यांचे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाले. सगळे आप्तेष्ट त्यांना सोडून गेले. त्यांची खूप नाचक्की झाली. बदनामीचे हे जीवन जगणे असह्य झाले. त्यामुळे रत्नमाला ह्यांची जगण्याची इच्छा मेली. शेवटची काही वर्ष त्या पार खंगून गेल्या होत्या. 24 जानेवारी 1989 साली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही जोडी जेवढी लोकप्रिय होती त्याहून अधिक पसंती या मायलेकांच्या जोडीस मिळाली होती. मात्र एक मातब्बर अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यात अशी होती यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. ही होती दादा कोंडके यांची आई अजरामर करणाऱ्या रत्नमाला यांची अविश्वसनीय जीवन कहाणी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.